नमस्कार. आज आपण आहोत स्वराजकडे, स्वराज चौधरी. आणि विशेष म्हणजे 10वी स्टेट बोर्ड बोर्ड एक्झाम मध्ये स्वराज मेरिट आलेला आहे आणि त्या मेरिटचं रहस्य नेमकं काय आहे आपण जाणून घेऊया स्वराजकडनं. स्वराज, सर्वप्रथम तुझं संपूर्ण आपल्या जिनियसच्या टीम तर्फे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. त्यानंतर त्याच्या आई सुद्धा स्वराजच्या इथं आहेत, त्यांचं सुद्धा संपूर्ण आमच्या जिनियस परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन मॅडम. तर स्वराज, मला एवढं विचारायचं बेटा की तुझी स्कूल कोणती होती? माझी शाळा ज्ञानमाता हायस्कूल. ज्ञानमाता. ओके. मला एवढं तुला विचारायचं आहे की 9th मध्ये तुला किती पर्सेंट होते? 9th मध्ये मला 87% होते. 87%. आणि आता 10वी बोर्ड परीक्षेत तुला किती मिळाले? आता 10वीच्या बोर्डच्या परीक्षेमध्ये मला 95% मिळाले. 95% ही एक जादुई आकडा आहे जो छान पद्धतीनं स्वराजने इथं घेतलेला आहे. त्यासाठी पुन्हा एकदा त्याचं खूप खूप अभिनंदन. मला एवढं छोटंसं विचारायचं की बऱ्याचदा असं होतं स्वराज की मुलं शाळेत जातात आणि क्लासलाही जातात पण घरी अभ्यास करत नाही. तर घरचा अभ्यास हा किती महत्वाचा आहे तू काय सांगशील? सेल्फ स्टडीने खूप फायदा होते. जसं रीडिंग किंवा रायटिंग करून आपण जेवढं लर्न करतो तेवढं आपल्याला जास्त समजते. सेल्फ स्टडी हा खूप महत्वाचा भाग आहे. मला विचारायचं आहे, जिनियसच्या माध्यमाने जेव्हा आपण ओपन बुक टेस्ट पेपर सोडवले त्याचा आपल्याला काय फायदा झाला तू काय सांगशील स्वराज? ओपन बुक मधून आपल्याला रीडिंग स्किल आणि रायटिंग स्किल आणि आन्सर्स लर्न कसं करायचं त्याचा फायदा झाला. त्याचा फायदा त्याच्यामध्ये होतो. मला एवढं विचारायचं आहे, जेव्हा तू सेंटरच्या बोर्डासारख्या आपल्या प्री लाईव्ह एक्झाम दिलेल्या आहेत त्या प्री लाईव्ह एक्झामचा तुला काय फायदा झाला स्वराज तू काय सांगशील? प्री लाईव्ह एक्झामचा हा फायदा झाला की आपल्याला माहित पडलं की बोर्डचे एक्झाम कसा होतात आणि कोणत्या प्रकारे केल्या जातात. आन्सर शीट, क्वेश्चन पेपर वगैरे कसे राहतात ते सगळं तुला त्याच्या माध्यमाने माहित पडलं. एक बोर्डाची भीती कमी झाली असं वाटतं का? हो. बोर्डाची भीती कमी झाली. आणि जेव्हा तू बोर्ड परीक्षेला गेला तर ती भीती होती का काय मशीन? नाही. भीती निघून गेली. नाही. बरं, मला एवढं विचारायचं की जेव्हा ते पेपर चेक करून तुझ्याकडे येत होते आणि पेपरमध्ये काही चुका रिमार्क येत होते त्याचा काही फायदा तुला बोर्ड परीक्षा करता झाला असं वाटतं का? हो, झालं. काय काय झाला? ज्या चुका झाल्या त्याच्या उत्तरांकडून ते समजून त्याचा चांगला फायदा झाला. बरं, जेव्हा काउन्सिलर आपल्या घरी येत होते आणि काही गायडन्स आपल्याला अभ्यास विषय करत होते त्या काउन्सिलिंगचा काही तुला फायदा झाला का? हो, झालं. झालाय. ओके. बरं, आता इतरही विद्यार्थ्यांनी जिनियस प्रोग्राम घ्यावा का तू काय सांगशील? घ्यावा. ओके. म्हणजे त्याचा फायदा होईल का त्यांना? हो, पूर्णपणे. ओके. तर तो जर घेतला तर नक्की त्याचा फायदा विद्यार्थ्याला होईल असं स्वराजचं मत आहे. चला स्वराज, तू ज्या पद्धतीनं अतिशय छान पद्धतीनं वर्षभर जिनियसच्या माध्यमाने गेलेला आहेस, सेल्फ स्टडी केलेली आहेस आणि सेल्फ स्टडीच्या माध्यमाने बोर्डामध्ये 95% तू मिळवलेला आहेस. त्याकरता आपल्या संपूर्ण जिनियसच्या टीम तर्फे पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. आणि पुढील यशस्वीता तुझ्या भविष्याकरता आमच्या संपूर्ण टीम तर्फे तुझं खूप खूप शुभेच्छा. चला, शेवटी मी एवढं म्हणू इच्छितो, थँक्यू आणि बेस्ट ऑफ एफर्ट्स.